सांगाल दादा, आज तुम्ही प्रचाराचा नारळ फोडला आहे. खरं तर बोराडेवाली मोशी या ठिकाणी महापौर तुम्ही झालात, त्यानंतर जो विकास आहे तो विकास बघता आज तुम्ही पुन्हा एकदा रिंगणात उभा आहात, काय सांगाल? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पहिल्यांदा 2012ला मी निवडणूक लढवली. त्यानंतर 2014ला जेव्हा महेशदादा लांडगे आमदार झाले तेव्हापासून दादांबरोबर खऱ्या अर्थाने या प्रभागामध्ये आपण विकास गंगा वाहिली आणि खऱ्या अर्थाने या प्रभागामध्ये अनेक विकास झाला, अनेक कामे डेव्हलप झाली. खरं तर काम करत असताना कधीही 100% कामे पूर्ण होत नाही. त्यामुळे दादांच्या माध्यमात राहून काही कामांना अडीअडचणी आल्या असतील, पण जी कामे आपल्याकडनं झाली ती 60-70% कामे प्रभागामध्ये झाली. उर्वरित कामे येत्या काळामध्ये होणार आहे आणि ती दादांच्या माध्यमातून नक्कीच लवकरात लवकर ती कामे आपण पूर्ण करू. खरं तर पाहायला गेलं तर बोराडे वस्ती असेल किंवा जिथली असेल या ठिकाणी प्रत्येक काम जे आहे ते अनेक झटापटीने तुम्ही केले. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर पोलीस आयुक्तालय असेल, कोर्ट असेल, असे अनेक जे शासकीय प्रभाग आहेत ते आपल्या प्रभागामध्ये तुम्ही घेऊन आलायत, काय सांगाल एकंदरीत? हे पहा, आपणा सर्वांना माहिती आहे आणि पिंपरी चिंचवड नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्याला माहिती आहे की दादांचे आणि माझे संबंध अत्यंत जवळचे घरोब्याचे संबंध आहे आणि म्हणून रक्तापलीकडचं आमचं नातं आहे. कोणताही विषय या प्रभागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जेव्हा दादांना मी बोलतो तेव्हा दादांना तो स्वतःचा विषय वाटतो आणि म्हणून आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं लोकांना जी गरज होती, COP कॉलेज इंजिनियर घडवण्याचा जो कारखाना आहे तो खऱ्या अर्थानं आपल्या इथं झाला. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आयुक्तालय या ठिकाणी होतंय आणि त्याचबरोबर कायद्याचं उल्लंघन व्हावं नाही आणि म्हणून ती जी यंत्रणा काम करत असते ते न्यायालय या ठिकाणी होतंय, याचा मला अतिशय आनंद होतो. गायरानाच्या जमिनी देखील दादांनी आम्हाला मिळवून दिल्या. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना 17 एकर गायरानाची जागा मिळाली. त्यामध्ये भव्य दिव्य तळे गार्डन झालं, बैलगाडा घाट झाला, शाळेची इमारत त्या ठिकाणी आहे आणि बरोबर बैलगाडा घाट असून रामायण मैदान देखील आहे. दादा, एकतर तुम्ही म्हणले की पूर्ण कामं होत नसतात, काही कामं प्रलंबित आहेत. आता तुमचं पुढचं विजन काय असणार आहे? माझं पुढचं विजन असं आहे की उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि त्याचबरोबर या प्रभागाचा संपूर्ण विकास करणे, DP डेव्हलपमेंट करून सर्व सुविधा प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत कशा पद्धतीने मिळेल यासाठी माझा प्रयत्न राहील. मोठे मोठे प्रोजेक्ट जे गेल्या 10 वर्षामध्ये आपण या प्रभागामध्ये आणले, असेच चांगले प्रोजेक्ट भविष्य काळामध्ये महेश दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आणून आपण चांगली कामे करणार आहे. आज प्रचाराचा नारळ फोडलाय, मतदारांना काय आव्हान कराल? आज प्रचाराचा नारळ फुटलेला आहे. माझ्यावर प्रेम करणारी जनता ही उपस्थितांवरून तुम्हाला कळतंय. नागरिकांना, मतदारांना आव्हान करण्याची मला आवश्यकता नाही. मी 365 दिवस 24 तास कायम लोकांमध्ये असतो. त्यामुळे लोक स्वतःहून मला आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहेत आणि लोक 15 जानेवारीची वाट पाहत आहेत आणि 16 जानेवारीला गुलाल उधळण्याची देखील वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा महापौर होतात, काय आव्हान? मी एक साधा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे आणि आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचबरोबर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि विशेष करून माझे राजकीय दैवत महेशदादा लांडगे हे जो मला न्याय देतील किंवा जे पद देतील किंवा देणार नाही त्यामध्ये मी समाधानी आहे. पहिल्यांदाच मी खऱ्या अर्थाने या शहराचा प्रथम नागरिक म्हणून महापौर झालेलो आहे. जे पद मला पक्ष देईल त्यात मी